नमस्कार मित्रांनो, राम आणि जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज फुटबॉल व्यतिरिक्त एक वेगळाच इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे. विषय आहे फॉकलँड की माल्विनास. तर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट पटकन सांगतोय की अर्जेंटिनाच्या साऊथ अटलांटिक जवळ एक बेट आहे. त्या बेटावर हे आजही दोन देश दावा करतात. ते देश कोण आहेत? तर अर्जेंटिना आणि इंग्लंड. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये फ्रान्स, इंग्लंड, स्पेन ह्या तीन देशांनी या बेटांवर दावा केला होता. एक मिनिट, आपल्याला फुटबॉलचे चॅनल आहे, इतिहासाचे चॅनल नाही, काय बोलतोय तू? अरे विषयच तो आहे, फुटबॉलचे चॅनल आहे. तरी पण सोपे मी तुला सांगतो, तू इथे येऊन बस. हा पूर्ण कनेक्शन फुटबॉल मध्ये सुद्धा आहे. तू ये पटकन, एकदम इंटरेस्टिंग. तुला सांगतोय, बस शांत हो आणि मी तुला एकदम डिटेल स्टोरी सांगतो की हे सगळं जे प्रकरण आहे ते फुटबॉलशी कसं रिलेटेड आहे. तर विषय होता माल्विनास की फॉकलँड. तर 17व्या आणि 18व्या शतकामध्ये स्पेन, फ्रान्स, ब्रिटन ह्या तिन्ही देशांनी एक बेट शोधून काढला. जे लोक इंडियाला शोधत होते त्या लोकांना तो एक बेट सापडला. तर तिघांनीही या बेटांवर आपलं स्थायिक स्थापन केलं की आता ही एरिया तुमची, ही एरिया आमची आणि ही एरिया आमची, असं स्थापन केलं. स्पेननी अर्जेंटिनावर राज्य केलं बरेच वर्ष. 18व्या शतकानंतर अर्जेंटिनाला स्वातंत्र्य मिळालं स्पेनपासून. त्याच्या आधीच स्पेननी फाईट करून, भांडणं करून फ्रान्स आणि इंग्लंड कडनं हे जे बेट होते ते आपल्या ताब्यात घेतले आणि सांगितलं की आमचे आहेत. मग आता जेव्हा ह्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं अर्जेंटिनाला, तेव्हा अर्जेंटिना म्हणाले की आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे बेट आमचीच झाले ना. इथे घुसते इंग्लंड. इंग्लंड म्हणते की नाही, हे बेट आमचे आहेत, आम्ही हे परत देणार नाही. 1982ला अर्जेंटिनाने तिथे आर्मी पाठवली आणि ते बेट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांना वाटलं की इंग्लंड काय जास्त लफडी करणार नाहीत, सोडून देतील आणि निघून जातील. आता झाले ना यार, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि छोटेसे एवढेसे टायनी बेट्स आहेत ते. इंग्लंड काय हल्लीच नाही. इंग्लंडनी लांबून नौदलचं पॉवर वापरलं, सैन्याचं पॉवर वापरलं आणि तिथे अर्जेंटिनाला हरवलं. आणि तिथे आजही अर्जेंटिनाच्या बाजूला इंग्लंडचं राज्य आहे. ते पूर्ण देश हा इंग्लंड सॉव्हरेनिटीमध्ये येतो. कळलं? आता तू म्हणतोयस की ह्याचा आणि फुटबॉलचा काय विषय आहे? तर मित्रांनो, ह्याचा आणि फुटबॉलचा विषय असा आहे की इंग्लंड आणि अर्जेंटिनाची जी मॅच झाली त्याच्यानंतर इंग्लंडचे जे दोन प्लेयर आहेत, लिसँड्रो मार्टिनेज आणि रोमॅरो, ह्यांनी फॉकलँडचा फ्लॅग तिथे नाचवला होता आणि तिथे असं प्रोवोक केलं होतं की हे देश आमचे आहेत, हे बेट आमचे आहेत. स्वप्नील, हे आत्ताच झालं नाहीये. 1986ला मॅराडोनाने सुद्धा तेच केलं होतं. इंग्लंडला हरून 40 वर्षाचा हँड ऑफ गॉडचा जो सीन झाला होता, हा तेव्हा सुद्धा हे तेच झालं होतं. आणि ही युद्ध, हे जे पॉलिटिकल वॉर आहे ना, हे अजूनही आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी समजतंय मला याच्यामध्ये. एक दया कुछ तो गडबड दिख रही है. आप क्रोनॉलॉजी समझ रहे हो? आप क्रोनॉलॉजी समज या व्हिडिओचं टायटल आता तुला कळलं काय आहे? अच्छा, आता मी समजतंय. कुठलाही पॉलिटिकल किंवा कुठलंही जिओग्राफिकल इथे ज्ञान द्यायला आलो नाहीये. स्वप्नील, हा इन्सिडेंट इंग्लंड वर्सेस अर्जेंटिनाच्या मॅचच्या नंतर झाला इन्सिडेंट, हा प्युअरली एफेक्ट झाला आहे स्पेन वर्सेस अर्जेंटिना या मॅच मध्ये. क्या बात आहे यार, एवढी तर डिटेल कोणालाच माहिती नव्हती, मला तरी माहिती नव्हते कदाचित. पण याचा इफेक्ट मॅच वरती कसा झाला? मॅच वरती ह्याचा इफेक्ट झाला असा आहे की स्वप्नील, आता कुठेतरी ना ह्याचे कॉन्ट्रोवर्सीज आणि ह्याच्या गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत की कुठेतरी अर्जेंटिनाला ड्रेसिंग रूम मध्ये धमकी देण्यात आली आहे की तुम्ही हा मुद्दा परत का काढला आणि तुम्ही हे मुद्दे जर काढत असाल की तुम्हाला 10 वर्ष बॅन करता येईल. तर मित्रांनो, कनेक्शन देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे की काय नक्की घटना घडल्या होत्या 200, 150, 100, 50 वर्षापूर्वी आणि त्याचा आत्ताच्या करंट फुटबॉल सिनारिओमध्ये काय संबंध आहे. आमच्यासाठी ही फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपचा हा शेवटचा व्हिडिओ असेल कॅम्पेनचा. ह्याच्यानंतर आम्ही फिफा वर्ल्ड कप बद्दल जास्त बोलणार नाही, जोपर्यंत आम्हाला नवीन अपडेट्स येत असतील. स्वप्नील, डिटेल्ड मध्ये क्रोनॉलॉजी सांग. आता इथपर्यंत मी सांगितलं, काय नक्की झालाय विषय काय? आता क्रोनॉलॉजी बघा तुम्ही. हे सगळं जे सांगितलं दर्शनने तो झाला इतिहासाचा भाग. आणि प्रेझेंट मध्ये काय झालंय की अर्जेंटिना वर्सेस स्पेन ही फायनल झाली. ठीक आहे, ही सगळ्यांनी फायनल बघितली. खूप डिसअपॉइंटिंग फायनल होती. सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी मस्त होईल ही फायनल, काहीतरी बाप होईल, दोन्ही टीम एकदम टफ फाईट देतील. पण ही फायनल एकदम विचित्र झाली की अर्जेंटिनाचं पार्टिसिपेशनच वाटलं नाही कुठे, की एक पण शॉट ही अर्जेंटिनाची टीम ही घेतानाच दिसलीच नाही या संपूर्ण मॅच मध्ये.
पण त्याच्यानंतर काय झालं, जर तुम्ही काही काही व्हिडिओ आले समोर जे आपण थोडेसे बघूया इथे, की एक व्हिडिओ आला ज्याच्यामध्ये जेव्हा प्लेयर्स डगआउट मधून बाहेर होते, आपल्या ड्रेसिंग रूम मधून बाहेर होते ते, तेव्हा मेसी हा त्याच्या प्लेयर्सना बोलताना दिसला की चला मित्रांनो, जे काही झालं गेलं सोडून देऊया, मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूया. आता झालं गेलं म्हणजे नक्की काय? तुम्हाला असं वाटत नाही का की काहीतरी स्पेनच्या टीमला काहीतरी हे अर्जेंटिनाच्या टीमला बोललं गेलं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांचा मूड खराब झाला होता? कारण तुम्ही जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये लिसँड्रो मार्टिनेजचा मूड खराब दिसतोय, एमी मार्टिनेजचा मूड खराब दिसतोय, एन्झो फर्नांडिस तर ऑलमोस्ट असं ऑन द वर्ज होता की तो रडताना दिसत होता. सो हे सगळं झालं. त्याच्यानंतर सगळे प्लेयर्स बाहेर आले, त्यांच्या फेसवरती असं कुठे मॅच स्पिरिट वाटतच नव्हती, सगळे एकदम लो वाटत होते. त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ असा आला होता की मेसी हा जो युजली वॉर्मअप वगैरे करतो, थोडेसे बॉल नेट करतो की समजायला की बाबा कसा वाईब वाटते वगैरे तसे, तर त्याच्यामध्ये मेसी हा संपूर्ण वॉर्मअप मध्ये एकही गोल हा गोलपोस्ट मध्ये मारत नव्हता. ही खूप मोठी सरप्राइझिंग गोष्ट आहे. आणि ही व्हिडिओ स्वप्नील कुठल्याही अर्जेंटिनियन फॅन्स का नॉन अर्जेंटिनियन फॅन्स म्हणजे वेगळ्या फॅन्सनी टाकली नाहीये, हे सुद्धा स्पॅनिश फॅन्सनी टाकले. आणि एक इंटरव्ह्यू मध्ये आला होता किलियन एम्बापेचा, जेव्हा किलियन एम्बापे मेसी सोबत खेळत होता आणि त्याला विचारण्यात आलं की काय वाटतं तुला मेसी बद्दल, मेसीचं ट्रेनिंग रुटीन वगैरे कसं आहे, तर तो म्हणत होता की मेसी जेव्हा पण ट्रेनिंग करायला येतो तेव्हा तो एकही बॉल ट्रेनिंग मध्ये सुद्धा मिस करत नाही, तो प्रत्येक बॉल नेट करतो आणि कोणाला मेसीला थांबवणं हे अशक्य आहे आणि त्याच्यामुळे तो मेसीचा फॅन झाला होता. आणि असा मेसी जर कुठल्या वर्ल्ड कप मॅच मध्ये जेव्हा वॉर्मअप असतो तेव्हा जर तो एकही बॉल नेट करत नसेल तर तुला नाही वाटत की काहीतरी फिशी आहे किंवा काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे? फिशीचा अजून एक एव्हिडन्स देईल तुला स्वप्नील, की पहिल्यांदा एखाद्या फायनल मध्ये अर्जेंटिनाच्या फॅमिली मधनं कोणीच आलं नव्हतं स्टेडियम. येस, मोस्ट ऑफ द फॅमिली मेंबर्स आणि अर्जेंटिनाचे सो कॉल्ड जर्नलिस्ट किंवा मग अजून मोठे मोठे जे हाय पोस्टवरती रँकिंग वरती ऑफिसर्स वगैरे ते लोक जे मॅच बघायला येणार होते ते सुद्धा आलेले दिसले नाहीयेत. हेच नाही तर असं किती वेळा झालं असं की आपण तर लाईव्ह वॉच अलॉंग केलं होतं या मॅचचं, तेव्हा आपण बघितलं होतं की फाऊल्स कमिट करतोय ते दोन्ही पण ठीक आहे. स्पेन पण फाऊल्स कमिट करत होती, अर्जेंटिना, आता अर्जेंटिनाचे काही काही फाऊल्स खूप हार्श होते, पण तुला असं नाही वाटलं की स्पेनने पण जे फाऊल्स कमिट केले, लिटरली कोपर मारलाय, पाडलाय, पण त्याच्यावरती एकही कार्ड स्पेनच्या टीमला मिळालं नाही, येलो कार्ड पण नाही मिळालंय. मेसीला नीवर पण टॅकल केलं गेलं होतं, तेही नाही कोणी बघितलं गेलं. आणि त्याच्यानंतर मार्क कुकुरेया, आता फिफाच्या नवीन रूलनुसार की तो तोंडावरती हात ठेवून कोणी बोलू शकत नाही प्लेअर, आणि मार्क कुकुरेया हा मेसीच्या समोर बोलत होता आणि ते सुद्धा मेसीने दर्शनास आणून दिलं रेफरीच्या, पण रेफरीने तिकडे पण काही ऍक्शन घेतली नव्हती. आता ही सगळी गोष्ट चालू आहे. त्याच्यानंतर मॅच नंतर पण असं युजली बघायला मिळतं की अर्जेंटिनाचा कुठला तरी एक प्लेअर, तो हरली असू दे किंवा जिंकली असू दे किंवा ड्रॉ केली असू दे, कुठला तरी एक प्लेअर होतो जो प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऍड्रेस करून जातो की काय होतं काय नाही होतं. त्याच्यामध्ये पण अर्जेंटिनाचा एक पण प्लेअर दिसला नाही. स्कलोनी संपूर्ण इंटरव्ह्यू भर रडत होता, त्याने फक्त हेच बोललं की स्पेन डिझर्व करते ही मॅच जिंकायचं. ते स्पेन कडून कुठलंही क्रेडिट आम्ही काढून घेत नाही आहोत, स्पेन चांगलीच खेळली आणि स्पेनचा संपूर्ण वर्ल्ड कपचा परफॉर्मन्स आम्ही बघितलाय, तो खूप एक नंबर राहिलेला आहे, A1 राहिलेला आहे. पण अशा सगळ्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा असं वाटतं की ही फुटबॉल फायनल पहिल्यापासून डिसाइडेड होती किंवा फिफाने ही वर्ल्ड कप फायनल ही रीक केली होती किंवा काहीतरी प्रॉब्लेम होता किंवा काहीतरी धुसमुस चालू आहे किंवा बघ कुठे पण आग लागल्याशिवाय धूर येत नाही, दूर दिसला पण. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं असेल तर फायनल झाल्यानंतर जेव्हा अवॉर्ड सेरेमनी होते, जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतं, तेव्हा पण गोल्डन बूट जो मिळाला किलियन एम्बापेला मिळाला, यंग प्लेअर ऑफ द मॅच टुर्नामेंटचा पाऊ कुबार्सीला मिळाला, आणि जर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी असते, जी गोल्डन बॉलची ट्रॉफी असते, ती मिळाली रॉड्रीला. रॉड्रीचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं संपूर्ण वर्ल्ड कप? एक गोल फक्त, एक मॅन ऑफ द मॅच होता त्याला. संपूर्ण जेवढ्या मॅचेस स्पेन खेळली त्याच्यामध्ये एक मॅन ऑफ द मॅच होता त्याला. आणि बॉल रिकव्हरीज, गेम टेम्पो सांभाळणं ओके, पण तुम्ही जर स्टॅट्स बघितले, आपण इकडे कदाचित थोडेसे स्टॅट्स पण टाकूया की मेसी आणि रॉड्रीचे. मेसी 8 गोल मारलेत, 4 असिस्ट दिलेत, सगळ्यात जास्त ड्रिबल, सगळ्यात जास्त पासेस वगैरे सगळे स्टॅट त्याच्या साईडने. मग जर तुम्हाला अर्जेंटिनाला एका साईडलाच करायचं होतं तर मग ऍटलिस्ट हा अवॉर्ड तरी तुम्ही मेसीला द्यायला पाहिजे होता ना, तो तर त्याच्यापासून काढून घेतलेला होता. सो त्याच्यामुळे ही पण एक गोष्ट आहे की काहीतरी संशयास्पद काहीतरी झालेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सगळ्यात स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स आहे इंग्लिश मीडियाचा, ऑफकोर्स, कारण ही सगळी कॉन्ट्रोवर्सी समोर आणली ही इंग्लिश मीडियाने. कारण इंग्लंडच्या मॅच नंतर ते फ्लॅग्स जे दाखवले गेले, जसं जर्सन बोलला, ते इंग्लंडच्या मॅच नंतर झालं.
का? कारण त्यांचा इतिहास आहे, त्यांची पहिल्यापासूनची जी खुन्नस आहे. जसं याच्या पुढे जर फॉर एक्झाम्पल भारत वर्सेस पाकिस्तान अशी ही मॅच झाली आणि त्याच्यामध्ये भारताच्याकडून काही निदर्शनं झाली, तर त्याच्यामध्ये आपण भारताचीच साईड घेणार ना. तेच केलं अर्जेंटिनाच्या टीमने. त्यांचा जो इतिहास होता तो त्यांनी फॉलो केला आणि तीच साईड ते घेत गेले पुढे. आता याच्यामध्ये आणि जो वर्ल्ड कप होतोय तो युएस मध्ये होते, जिकडे युएस ही सगळ्यात मोठा देश आहे हा, जो फ्रीडम ऑफ स्पीचला मानतो, डेमोक्रेसीला म्हणतो, फ्रीडम ऑफ स्पीचला म्हणतो, की कोणी माणूस काही बोलू शकतो. आणि याच वेळेला जेव्हा कोणी एक टीम आपल्या एक मनातली भावना व्यक्त करते तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? सगळेच करतात. येस, याच्या आधी पण अशी निदर्शनं झालेली आहेत, फॅन्स कडून पण झालेली आहेत, भरपूर काय काय झालंय, भरपूर काय काय झालेलं आहे. 2006च्या वर्ल्ड कप मध्ये जेव्हा ही वर्ल्ड कप जर्मनीमध्ये झाली होती, तर जर्मनच्या काही प्लेयर्सनी वेस्ट जर्मनीचे पोस्टर्स नाचवले होते. वेस्ट जर्मनी ईस्ट जर्मनीचे पोस्टर्स नाचत होते. काही लोकांनी तर एन वर्ड यूज करून पण ते त्यांच्या जुन्या लिडर्सला फॉलो करण्याच्या पण गोष्टी केल्या होत्या. तेव्हा कुठली अशी ऍक्शन दिली नाही. पण हे निदर्शनात येऊन देण्याचं कारण हे आहे की आमचं मत नाहीये. आम्ही तर फिफा वर्ल्ड कप तेव्हाच एक्सेप्ट केलं होतं. आम्ही तर इनफॅक्ट अर्जेंटिनाला फायनलपर्यंत पोहोचलंही नव्हतं, पण ती त्यांच्या कर्तृत्वानी, त्यांच्या एफर्ट्सनी, त्यांच्या हार्डशिपनी पोहोचली तिथपर्यंत. मॅच बघतानाही माझ्या आणि स्वप्नींमध्ये आम्ही फक्त इशाऱ्यांमध्ये एकमेकांशी बोलले की नक्की चाललंय काय, कारण का कुठेतरी डाऊट येतोय की कुठेतरी हे लोक खेळतच नाहीये. आणि मॅच नंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल की परेदेस हा जाऊन भांडणं करतोय, मारामारी करतोय, जे काय अगदी चुकीचं आहे. आम्ही त्या गोष्टीला अजिबात सपोर्ट करत नाही, ती गोष्ट एकदम चुकीची होती. पण त्याच्यानंतर जेव्हा मेडल डिस्ट्रीब्यूट करत होते तेव्हा रोमेरो, लिसँड्रो मार्टिनेज आणि असे बरेचसे अर्जेंटिनियन प्लेयर होते ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पला हात पण मिळवला नव्हता. आणि हे सगळे, आणि लिसँड्रो मार्टिनेज आणि रोमेरो हे तेच दोन प्लेयर होते ज्यांनी तो फ्लॅग दाखवला होता. आणि तेच दोन प्लेयर इंजर्ड होऊन किंवा मग तेच दोन प्लेयर मैदानाच्या बाहेर का गेले? लिओनेल स्कॉलोनीने सबस्टिट्यूशन मध्ये लॉटारो मार्टिनेजला टाकलंच नाही, जो याच्या अगोदरच्या 2-3 मॅच मध्ये कॉन्ट्रीब्युट करून आला होता, जो की प्लेअर होता त्यांचा. त्याला स्टार्ट तर केलं नाही, पण त्याला म्हणजे टाकलं पण नाही खेळताना. ही सगळी गोष्ट तुम्हाला नाही वाटत का की काहीतरी फिशी आहे किंवा काहीतरी असं संशय येतो? काहीतरी फिशी आहे स्वप्नील, नक्कीच. कारण का लिओनेल स्कॅलोनी एवढा मोठा चुकीचं डिसिजन घेऊ शकणार नाही. एल मार्टिनेज हा खूप मोठा प्लेअर आहे, मॅच चेंजर आहे, डिरेक्शनल चेंजर आहे. आणि त्यांनी प्रत्येक मॅचला दाखवलं, इजिप्तच्या मॅचला पण त्यांनी दाखवलं, इंग्लंडच्या मॅचला पण त्यांनी दाखवलं. कुठेतरी नक्कीच गडबड आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक निदर्शनात आणून देतो मी स्वप्नील, की लिओनेल मेसी स्वतः अपसेट होता. परत जेव्हा ह्या लोकांना वर्ल्ड कप दिला गेला स्पेनला, ह्या सगळ्या अर्जेंटिनियन स्टाफनी, प्लेयर्सनी त्यांची बॅक दाखवली, पाठ दाखवली. ते लोक सगळे अपोजिट डिरेक्शन मध्ये वळले आणि उभे राहिले, कारण का त्या लोकांना हे कुठे सपोर्ट करायचं नव्हतं. स्वप्नील, सुरुवातीला वाटत होतं की स्पेन वन साइडेड खेळली, पण आता कुठेतरी गोष्टी लक्षात येत आहेत की वन साइडेड नव्हती ही मॅच. त्या लोकांनी गिव्हअप केली होती मॅच. गिव्हअप का केली होती? काहीतरी रिझन झालेला आहे. स्वप्नील, मला नाही वाटत हे लगेच आता कुठेतरी बाहेर येईल किंवा येत्या आठवड्यात बाहेर येईल किंवा नाही, हे कुठेतरी 1-2 वर्ष सगळं बाहेर येण्याला खूप वेळ लागणार आहे. पण जेव्हा पण बाहेर येईल तेव्हा हे कोणी मानणार नाही, कारण त्याच्यानंतर पण काही लोक जे आहेत, जे सो कॉल्ड फॅन क्लब आहेत, ते लोक हेच बोलतील की नाही तुम्ही आता हे रडताय, तेव्हा काय झालं होतं वगैरे. नाही, हे तेव्हा पण बाहेर येणार, जेव्हा पण हे बाहेर येईल तेव्हा पण आम्ही तेच बोलू जे आता बोलतोय. आणि जर तुम्हाला जसं दर्शने सांगितलं की अर्जेंटिनियन प्लेयर्सने बॅक दाखवली, पण अर्जेंटिनाचे प्लेयर्स हे मैदानात उभे होते. जर तुम्ही 2022ची जी फायनल बघितली असेल तर त्या फायनल नंतर जेव्हा मेडल डिस्ट्रीब्युशन झालं त्याच्यानंतर फ्रान्सची टीम ही डायरेक्ट डगआउट मध्ये गेली होती. त्याच्यातला एकही प्लेअर किंवा एकही स्टाफ मेंबर हा ग्राउंडवरती थांबलाच नव्हता, वेरॅज अर्जेंटिनाची टीम ही संपूर्ण वेळ ग्राउंडवरती थांबली होती. जर कोणी येऊन मला बोलणार असाल की नाही अर्जेंटिनाच्या प्लेअरने थांबून काय केलं, पण तुम्ही जाऊन बघा, जसं तुम्ही कम्पेअर करताना तसं जाऊन बघा की फ्रान्सची टीम ही बाहेर थांबलीच नव्हती. आणि याच्या अगोदर पण जेव्हा अर्जेंटिना फायनलला गेली होती 2014च्या वर्ल्ड कपला, तेव्हा पण अर्जेंटिनाची टीम ही मैदानातच थांबली होती आणि त्यांनी अप्रिशिएट केलं होतं समोरच्या टीमला मॅच जिंकण्यासाठी. जर्मनी अर्जेंटिना मॅच झाली. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बिनसलेलं आहे, काहीतरी मागून चालू आहे. मे बी फिफाने सांगितलंय की बाबा या सगळ्या गोष्टीमुळे असं पण बोललं गेलंय, निदर्शनात आलंय की आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत त्या माहिती नाही, पण असं सगळं निदर्शनात आलेलं आहे की फिफाने असं सांगितलंय कदाचित अर्जेंटिनियन टीमला की जर तुम्ही ही मॅच हरला नाही तर तुम्हाला कदाचित पुढची 10 वर्ष वर्ल्ड कप खेळता येणार नाही, किंवा मग अजून काही प्रेशर असेल त्यांच्यावरती. सो त्याच्यामुळे त्यांना मजबुरीमध्ये ही फायनल हरावी लागेल, असं पण काहीतरी असेल. आता या सगळ्या गोष्टीमध्ये काही काळं किंवा पांढरा असं नाही, सगळा ग्रे प्रकार आहे. सो त्याच्यामुळे जोपर्यंत काही प्रूफ्स येत नाही तोपर्यंत काही समजणार नाही. आणि जर आपण बघितलं की अर्जेंटिनाचे जे प्रेसिडेंट आहेत चिच्चो, तर त्याचा जो एक खास आहे, त्याने एक नोट टाकली होती की या सगळ्या व्हायरल झाली. येस, ती
ऑडिओ खूप व्हायरल झाले की या सगळ्या प्रकाराबद्दल त्याला खूप काही बोलायचं आणि तो सविस्तर एका युट्यूब व्हिडिओमध्ये बोलेल. जेव्हा पण तो बोलेल तेव्हा आपण कदाचित त्याच्यावरती अजून सविस्तर चर्चा करूया. पण तोपर्यंत आपण हेच मानून चालूया की काहीतरी बेनसलेलं आहे आणि काहीतरी चुकीचं झालेलं आहे अर्जेंटिना बरोबर. म्हणून स्वप्नील ही फायनल मी फायनल मानतच नाही. मला ती फायनल पटलीच नाहीये. तेव्हाही आणि पटली नव्हती. सॉरी अजून एक गोष्ट जे काही लोक म्हणतायत की अर्जेंटिनावरती तर मनी लॉन्ड्रिंगचा हे सगळं झालेलं आहे, हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट 2025 पासून चालू आहे आणि ही गोष्ट अर्जेंटिनन टीम बद्दल काहीच नाहीये. ही त्यांच्या फेडरेशन बरोबर आहे की फेडरेशनने कुठेतरी इन्व्हेस्ट केलेत पैसे किंवा फेडरेशनच्या आणि त्यांच्या देशाबद्दल ही सगळी गोष्ट चालू आहे. सो त्याच्यामुळे त्याचा आणि ह्या टीमचा, खेळणाऱ्या टीमचा काहीही संबंध नाही आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठेच कनेक्शन लावू नका. हे सगळं चुकीचं आहे, याच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये. तो चिजो तर प्रत्येक मॅचला होता. येस, आणि त्याला कधीच समन्स खेळू शकले असते. आणि ही गोष्ट 2025 पासून चालू आहे, 2024च्या एंडला आणि 2025 पासून चालू आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आता येते का? कारण जेव्हा अर्जेंटिनाचा पुअर परफॉर्मन्स झाला त्याच्यानंतर जे कोणी येतात बाहेर की नाही आता अर्जेंटिना तर हरली आणि हे आणि ते, तर त्यांच्यासाठी सांगतोय मी की ही गोष्ट आता बाहेर उकरून काढलेली आहे. का? कारण अर्जेंटिनाच्या टीमला कुठेतरी दाबलं जाते आणि ते दिसून येत होतं त्यांच्या परफॉर्मन्स मधनं की भाई अर्जेंटिनाची टीम आहे. कमॉन गाईज, 0 शॉट्स ऑन टार्गेट, 0 अटेम्प्ट होऊच शकत नाही, पॉसिबलच नाहीये. मित्रांनो, हा होता आमचा एक, काय म्हणशील या व्हिडिओला स्वप्नील, काय नाव देशील या व्हिडिओचं नाव मला पण समजत नाहीये, पण काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी. आता आम्हाला अजूनपर्यंत असे काही ठराविक असे काही पुरावे नाही त्याच्यामुळे आम्ही प्रूव्ह करू शकतो, पण कदाचित मिळतील किंवा कदाचित नाही पण मिळणार, किंवा ही सगळी कॉन्स्पिरसी असेल असं पण बोलू शकतो. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही बोलतो तेच बरोबर आहे. आम्ही कदाचित चुकीचे पण असू, पण तसे काही पुरावे मिळाले तर आम्ही चुकीचे असू, तो जर नाही मिळाले तर कदाचित आम्ही बरोबर पण असू, असं पण तुम्ही. वी आर जस्ट ट्राइंग टू टेल यू व्हॉट इज कमिंग आउट. आता सध्या जे चालू आहे ते आम्ही मराठी ऑडियन्सला सांगण्याचा एक प्रयत्न करतो की बघा हे सध्या चालू आहे. आम्ही ही डिफीट एक्सेप्ट केलेली आहे. ही जी डिफीट झाली, का एक्सेप्ट केली स्वप्नील? कारण का काय माहितीये का, कुठेतरी मला अर्जेंटिनाचा पण राग येतोय की जर तुम्हाला जर समजा धमकी दिली आहे की 10 वर्षाला खेळून येणार नाही, भाई जिंकून वर्ल्ड कप जिंकून तुम्ही गिव्ह अप करा 10 वर्ष. पण त्याच्यामध्ये असं पण मला वाटत होतं हे गोष्ट कदाचित असू शकते की इंग्लिश जर्नलिस्ट हे खूप एकदम हरामखोर जर्नलिस्ट आहे. ठीक आहे, सो कदाचित त्यांनी असं पण सांगितलं असेल की जर तुम्ही हरला नाहीत तर तुम्हाला 10 वर्ल्ड कप तर तुम्ही बॅन व्हाल, पण 10 वर्ष तर तुम्ही बॅन व्हाल, पण त्यात सुद्धा की प्रीमियर लीग मध्ये किंवा अशा लीग्स मध्ये तुमचे प्लेयर्स खेळू शकणार आणि त्याच्यामध्ये प्लेयर्सचा प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टीमुळे एक स्टेप मागे केला असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी कदाचितच्या गोष्टी आहेत, हे आम्ही परत एकदा सांगतोय. आम्ही आमच्या मनाने एकही गोष्ट बोलत नाहीये. अजून एक गोष्ट, आम्ही स्पेन कडून त्यांचा क्रेडिट घेत नाहीये. स्पेन ही खूप चांगली, स्पेन ही डिझर्व करतो तो वर्ल्ड कप. आम्ही दोघांनीच प्रेडिक्ट केलं होतं स्पेन फायनल मध्ये. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे स्पेन कडून कुठलंच क्रेडिट कोणीच काढून घेत नाहीये. फक्त नाण्याच्या 2 बाजू असतात, तर आम्ही दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही ऑन रेकॉर्ड ज्या सध्या चालू आहेत, जे सर्क्युलेट होते त्याच्यावरती बोलतोय. आम्ही आमच्या मनाने एकही गोष्ट बोलत नाहीये. सो मित्रांनो, कन्क्लूड करूया ही व्हिडिओ. हा आमच्या वर्ल्ड कप कॅम्पेनचा शेवटचा व्हिडिओ होता आणि असेच आम्ही अजून भन्नाट व्हिडिओज घेऊन येणार आहोत. गोलपोस्ट मराठीचा सीझन 2 हा लवकरच लॉन्च होणार आहे. नवीन सेटअप बघणार आहात तुम्ही, नवीन गोष्टी बघणार आहात, नवीन एक्सपिरियन्सेस तुम्हाला अनुभव करून देणार आहोत आम्ही. टेक्नॉलॉजी येणार आहे, नवीन AI आम्ही यूज करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये फुटबॉल हा अजून सोप्या भाषेत समजेल. सो मित्रांनो, जाऊ दे, त्या गोष्टी झाल्या गेल्या ते सोडून देऊया. जे होईल ते बघूया, जे समोरून येईल ते बघूया. लेट्स फेस इट, लेट्स एक्सेप्ट द फॅक्ट की अर्जेंटिना ही बेकार हरलेली आहे, स्पेन ही जबरदस्त जिंकलेली आहे. एक नंबर. ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू, अपडेट्स देत राहू. आमचं काम तेवढंच आहे. सो मी आहे दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा. गेलात नाही ना, आहात ना? अजून एक गोष्ट सांगतो, ब्लॅक आर्मबँड अर्जेंटिनाच्या सपोर्टमध्ये अजिबात नाही. आपल्या देशामध्ये जी काही घटना चालू आहे त्याच्या सपोर्टमध्ये आम्ही उभे आहोत, युथ बरोबर उभे आहोत. आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला अफिलिएट करत नाही, कुठल्याही असोसिएशनला अफिलिएट करत नाही. कॉक्रोचेस, लिझार्ड्स, माऊस, पिकॉक्स, टायगर कोणाला मी सपोर्ट करत नाही. पण 20 जुलैला ज्या घटना घडल्या त्याच्या निदर्शनात, त्याच्या प्रोटेस्टमध्ये आम्ही हे ब्लॅक आर्मबँड्स घातले आहेत. जोपर्यंत प्रॉपर जस्टिफिकेशन मिळत नाही तोवर आम्ही हे घालत राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपला भारत.